इवलीचे रोप लावले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी या युक्तीप्रमाणे काही वर्षांपूर्वी नांदूर गावातील दशरथ बहिरू दिंडे यांनी लाखलगाव या ठिकाणी माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल दालनाची सुरुवात केली. उच्च दर्जाचे वस्त्र आणि ग्राहकांना परवडेल अशा दरात खरेदी होत असल्यामुळे ग्राहक आनंदी आणि समाधानी मनाने खरेदी करत असत. ग्राहकांचे समाधान आणि वाढता प्रतिसाद यामुळे दशरथ दिंडे यांनी लाखलगाव या ठिकाणी माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट आणि रेडीमेड दुसऱ्या शाखेची सुरुवात केली. वस्त्र ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाची गरज होय. नाशिक जिल्ह्यातील रामाचे लाखलगाव येथे माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट आणि रेडीमेड भव्य उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज तसेच हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या हस्ते या भव्य दुकानाचा शुभारंभ 5 फेब्रुवारी 2024 सोमवार रोजी पार पडला. ओम पूर्णादर विपरा पदसूर्णा पुनरापद वस्तेन विग्रहणा वहायकमूर्धर्गो शतकरो पूर्णावतेन माध्यायामि गन्धाक्षतपुष्पाणि मङ्गलद्रव्याणि समर्पयामि पूर्णाहुतिं कुर्यात् मूर्धानां देवो अरतिं पृथिव्या वैश्वानरवृत आजातमग्निष्ठा अनिरसितायै पुण्यै पूर्णादर विपरा पदसूर्णा पुनरापद वस्तेन विग्रहणा वहायकमूर्धर्गो शतकरो स्वाहा पूर्णाहुत्यै नमः.
महाप्रसाद आणि कीर्तनाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत लाभ घेतला. दशरथ दिंडे, संतोष दिंडे, दीपक दिंडे, आशुतोष दिंडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. लग्न असो वा कोणताही समारंभ यासाठी माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट आणि रेडीमेडमध्ये एकापेक्षा एक सुंदर साड्या मिळणार आहे. ग्राहकांनी एकदा या ठिकाणी नक्की भेट देण्याचं आवाहन या प्रसंगी करण्यात आलं. माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट आणि रेडीमेडच्या शुभारंभानिमित्त शुभेच्छा दिल्या. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिंडे परिवार आणि उपस्थित मान्यवरांनी दिली. माऊली होलसेल टेक्स्टाईल मार्केट म्हणजे या ठिकाणी बघा आपल्या सर्वांना काय उपलब्ध नाही वस्त्र अशातली अनेक प्रकारचे वस्त्र माणसाला अशा दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं असून त्या गुरूंनी विधियुक्त पूजापाठ केला, हवन केलं की कारण वास्तुशांतीची का गरज आहे मला लक्षात घ्या. तर या पृथ्वीला मृत्यूलोक म्हणलं जातं. मृत्यूलोक म्हणजे काय, अशी कोणती जागा नाही त्या जागेवर कोणाचा मृत्यू झालेला नाही. आता प्रत्येक जागेवर पिढा मुंगी पक्षी पक्षी पुण्याचं बघा मृत्यू झाले म्हणजे दोषयुक्त आहे. काय दोषयुक्त जागा लक्षात घ्या. अशा दोषयुक्त जागा असलेल्या ठिकाणी आपण एखादं पवित्र कार्य करत असताना त्यात वेगळं संकट येऊ नये आणि ते दोषमुक्त ती जागा व्हावी. त्या ठिकाणी लक्ष्मीचं आगमन, महालक्ष्मीचं आगमन, भगवंताचं त्या ठिकाणी आगमन व्हावं म्हणून आपल्या धर्मशास्त्राने वास्तुशांती संवर्षण पूजापाठ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आमचे दशरथ दिंडे यांनी गुरूंच्या माध्यमातून मधुघोषाच्या माध्यमातून यजमानांना त्या ठिकाणी सहभागी करून विधियुक्त पूजापाठ या ठिकाणी समोर झालेलं आहे. कारण बाबाजी काय म्हणायचे, विधियुक्त लग्न विधियुक्त पूजा याला डरच लक्षात आहे. म्हणून या ठिकाणी ज्या दशरथ आपल्या का सर्वांच्या सेवेसाठी सर्वांच्या सेवेसाठी हे दोघांनी या ठिकाणी फुलं केलं काही सुरू केलं आहे. आज सहज बाबांनी विचार किती वर्ष झाले बरं का, 9 वर्षापूर्वी त्या ठिकाणी हे असं दुकान या ठिकाणी उद्घाटन झालं होतं. आणि तब्बल 9 वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी आता ते दुकान कसं होतं ना, आता किती वाढलं गाव. बाबांनी सहज म्हटलं त्या दुकानापेक्षा 9 पट गाव, 9 फूट परत 9 फूट या दुकानात या ठिकाणी प्रगती झाली. म्हणून टाळलं आपण सर्वजण या देशातील भूमिपुत्र आहोत, जन्मदार आहोत. आणि आपल्या देशाला भारत माता काय म्हणलं जातं, आता भारत माता म्हणलं जातं. मग आपण सर्व त्या भारत मातेचे लेकर आहोत की नाही. आपण कोण आहोत, भारत मातेचे लेकर आहोत. जसं बघा जन्माला आलेला मुलगा आपल्या आईला दुःख देतो का, कशा दुःख देतो त्याला सुपुत्र म्हणतील का. जसा बघा जन्म आलेला मुलगा आपल्या आईला काय दुःख देत त्रास देतो लक्षात. त्याप्रमाणे आपणही भारत मातेचे लेकर असताना आपलं कर्तव्य सुद्धा काय आहेत मग आपण सुद्धा काय कर्तव्य केलं पाहिजे. या भारत मातेची सेवा कोणा सेवा करायची आपल्याला, अर्थात देशभक्ती काय करायची. म्हणून बघा सर्व मतदार लक्षात घ्या की देशभक्ती करत असताना आपल्याला काय करायचं नाही, देशद्रोही बनायचं नाही. काय बनायचं नाही, देशद्रोही बनायचं नाही. तर काय म्हणायचं, आपल्या देशभक्त काय म्हणायचे, देशभक्त बनायचे. आणि ज्या माऊलीचे भारत मातेचे आपले उपकार आहेत ते उपकार या लोकसभेच्या मध्ये आपल्याला काय करायचे, त्या मातेचे फेडून आपल्या त्या मातेचे आशीर्वाद घ्यायचे. जय बाबाजी, जय भारत. माझे नाव दशरथ दिंडे, माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट लाखनगाव रामाची या ठिकाणी परमपूज्य शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते व निवृत्ती महाराज इंदोरकर यांच्या हस्ते भव्य दिव्य असं उद्घाटन झालेलं आहे. सर्व ग्राहकांनी कृपया याची नोंद घ्यावी, एकदा अवश्य भेट द्या हीच विनंती. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या, ब्रँडेड कंपनीच्या साड्या, नऊवार शूटिंग शर्टिंग, पार्टीवेअर साड्या, डिझायनर साड्या, काठपदर साड्या, डिजिटल प्रिंट, कॅटलॉग, लक्ष्मीपती डिझायनर प्रिंट बस. आपले इथे शूटिंग शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, लेडीज वेअर, अंडर गार्मेंट्स, ऑल प्रकारच्या साड्या, ब्रँडेड डिझायनर साड्या, कॅटलॉग पीस, लक्ष्मीपती, डिजिटल प्रिंट, डिझायनर, नेट, सुपर नेट, कॅटलॉग, विपुल, डिजिटल प्रिंट, काठपदर, शूटिंग शर्टिंग वगैरे सर्व दुकानात उपलब्ध आहे. तरी एकदा आपण सर्वांनी अवश्य भेट द्या. माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट, लाखनगाव रामाचे, तालुका जिल्हा नाशिक. नमस्कार. माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट हे लाखनगावला आम्ही नवीन शॉप ओपन केलंय. या ठिकाणी सगळं फॅन्सी डिझायनर, शालू, पैठणी, सर्व ऑल घागरे वगैरे सर्व मटेरियल मिळणार आहे. तरी आज उद्घाटनासाठी निमित्त श्री 1008 महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते आज उद्घाटन पूर्ण झाले. तसेच हे पत्ता आमचा लाखनगाव रामाचे, औरंगाबाद हायवे, नाशिक.
माऊली साडी सेंटर व टेक्स्टाईल मार्केटचे आज भव्य उद्घाटन झालेले आहे. जय बाबाजी भक्त परिवार हा मोठ्या संख्येने, तसेच पंचक्रोशीतील सगळी जनता, सगळे नागरिक मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. इथून पुढील वाटचालीस त्या भरभराटीने होणार आहे, कारण बाबाजींचा आशीर्वाद आहे. इथून पुढील त्यांच्या वाटचालीस माझ्या खूप शुभेच्छा. गेल्या 5-7 वर्षापासून हे दुकान चालू येते आणि इंदूरकर आणि शांतिगिरी महाराज दरवर्षी येऊन याचं भूमिपूजन करतात, उद्घाटन करतात. त्यामुळं त्याची भरभराटीच झाली. पूर्वी भाड्यानं होता, तर तो आता स्वतः मालकीचं झालं आहे त्याचं, आणि चांगल्या प्रकारचं गिराईक वगैरे सगळी व्यवस्थापन होते. आणि खऱ्या अर्थानं त्यांना तो बाबाजीचा आणि इंदूरकर महाराजाचा खऱ्या अर्थानं लाखलगाव, ही लाखलगावमध्ये आमची दैवत असे का गावच्या लोकांपेक्षा बाहेरून येणाऱ्या माणसाला जास्त लवकर प्रसन्न होतं. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.